अंजली दमानियांनंतर सुरेश धस यांनी सुद्धा कृषी विभागामधील घोटाळ्यांसंदर्भात धनंजय मुंडेंवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं। नॅनो युरिया, डीएसपी आणि प्रेस पंप यांच्या खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार झालाय असे गंभीर आरोप सुरेश धस यांनी केलेत। धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन टाकावा आणि काही दिवसांसाठी राजीनामा द्यावा का चिट्टून बसलेत असं सुद्धा सवाल करत सुरेश धस यांनी टीका केली आहे। बॅटरी ऑपरेटर स्प्रे पंप बाजारात या पंपाची किंमत 1500 रुपये महत्तम, परंतु महामंडळाने 3425 रुपये आणि 60 पैसे किंमत लावलेली आहे। म्हणजे या बाबीमध्ये 45 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे। श्री दिलीप झेंडे यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना आर्थिक लालच दाखवून मूळ बाबीला बगल देऊन नॅनो युरिया, नॅनो डीएपी, डीएसएमएस इत्यादी खरेदी करायच्या बाबीवर चर्चा घडून आणली। डीएसएमएस, नॅनो युरिया, नॅनो डीएपी कापूस साठवणूक बॅग, गोगल गायीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरण्यात येणारे कीटकनाशक, मेटाल्डिहाइड, बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप हे पुढे तुमच्या लक्षात येईल। खरेदी करण्यासंदर्भात 6 मार्च 2024 रोजी बाब बदलासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलवण्यात आली, त्याचा हा पुरावा।